त्यांचे भक्तगण सुद्धा बाबांना नको नको ते बोलायला लागले. सर्व भक्तगण विरोधात गेले, काही मात्र शिल्लक राहिले. आणि योग गुरु सुद्धा भगवान बाबांनी कोणावर आळ घातला नाही, कोणत्याच काहीच समजलं नाही. उलट ते म्हणाले, असं माझ्यावर का होत असायचं का? मी एक पुरुष म्हणूनच ना, म्हणूनच ते मला असं गडावरून अंगावण्यासाठी असं करतायत ना. म्हणून ते नदी काठी आले, एकांतात गेले, बघितलं की कोणी आजूबाजूला नाही याची खात्री पटली. आणि धारदार दगड घेतला आणि त्यांनी आपलं लिंग कापून टाकलं. पण आश्चर्य काय, ज्या ठिकाणी त्यांचं रक्त साठलं ना त्या ठिकाणी तुळशी उगवली.